गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमधले कृषी उत्पन्न बाजार समिती काही ना काही कारणामुळे गाजत आहे। अशातच शेतकरी नापिकी विमे त्रस्त झाला आहे। फूल नाही तर फुलाची पाकळीसही हातात आलेली पिके गेले काही दिवसांपासून विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन पडली आहेत। 3 दिवसांपासून हा माल कोणीही विकत घेत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे। आज या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काही काळ सभापती आणि उपसभापती यांना घेराव घातला। आमचा माल आजच्या आजच खरेदी करा, अन्यथा लागलेला खर्च परत करा। अशा वेळेस सभापती आणि उपसभापती हे आपल्या केबिनमध्ये उपस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी अजून आक्रमक भूमिका घेतली, ते अधिक आक्रमक झाले। यावेळेस पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले। यावेळी तिथे असलेल्या ध्वनी कक्षामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी माईकवर बोलून आपल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित व्हा आणि ठिय्या आंदोलन सुरू करा असे देखील आवाहन केले। सांगा काका, काय मागणी आहे शेतकऱ्याची? तुमचा किती माल येऊन पडलेला आहे? माझा 30 पोते माल आहे। 3 दिवस झाले। 3 दिवसापासून चालू बंद नोटीस लावली काय बंद आहे म्हणून मार्केट। तुम्ही अधिकाऱ्याची भेट घेतली का काका? अधिकाऱ्याची काय भेट घ्यायचं आहे? कोणी अधिकाऱ्याची भेट घ्यायला लागते? इथे तुम्ही कोणाला भेटले मग आता? सभापती साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? शेतकरी मार्केट चालू आहे ना, मार्केट चालू असताना आव घेतली ना तुम्ही, मग बंद कशामुळे आहे? कास्तकाराला नोटीस असं बंदची मार्केटला नोटीस लावली आहे काय बंद आहे म्हणून? मजूर आणि व्यापाऱ्याच्या वादात शेतकऱ्याचं नुकसान दोन्ही मजूरच आहे ते। 3 दिवस झाले। 3 दिवस झाले। 3 दिवसापासून आम्ही येतो। आमचा खर्च काय होते? कास्तकाराची परिस्थिती, उद्या पाऊस आहे, उद्या पाऊस, या मालाची काय हाल होईल? या मालाची जबाबदारी कोण घेते? आमच्या मालाची जबाबदारी कोण घेणार आहे? उद्या जर नुकसान झालं, काही झालं, आता आम्ही 3 दिवस झाले इथं येऊन आलो। रोज म्हणजे आज चालू होते मार्केट, उद्या चालू होते। आम्ही म्हटलं बाबा हवामान खात्यानं पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे। आता आमच्या मालाची गॅरंटी घेईन कोण? अनाउन्समेंट पण केला मार्केट चालू होती म्हणून। तर आमच्या मालाची पहिले भरपाई म्हणणं नाही तर आमचं येण्या जाण्याचं भाडं द्या, आम्ही माल वापस न्यायला तयार आहे। आमची एवढीच मागणी आहे, आमच्या मालाची भरपाई द्या। आज उद्या जर पाऊस आला तर याला जबाबदार कोण? याची कमिटीवाले म्हणते आम्ही जबाबदार राहत नाही म्हणते। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।